नमस्कार, माझं नाव विवेक मोकळकर समता फाउंडेशनमधून आहे। समता फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ नारायणपेठ पुणे तसेच उपजिल्हा रुग्णालय माणगाव आणि महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये आतापर्यंत 90 गावकऱ्यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी केली आहे। तसेच 14 गावकऱ्यांना या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सुद्धा या ठिकाणी काढले आहे। तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये या जे 14 या ठिकाणी रुग्ण निघाले आहेत यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया येत्या पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी माणगाव या ठिकाणी पूर्ण होणार आहे। सोबतच आज सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे, ज्याच्यामध्ये जनक्रिस्ट बायो प्रोडक्ट लिमिटेड जी कंपनी आहे, ज्याचा प्लांट या आमच्या कंपनीचा प्लांट भुसावळ या ठिकाणी आहे। तर या आमच्या प्रोडक्टबद्दल सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल। धन्यवाद। नमस्कार, जनक्रिस्ट बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी जी आहे तर ती भुसावळला आहे आणि आमचा जो प्लांट आहे तो टोटल 56 एकराचा हा खूप मोठा प्लांट आहे। कंपनीची स्वतःची R&D आहे आणि आमच्या या कंपनीने ॲग्रोसत्व, ॲग्रोपूर्णा, ॲग्रोबेस लिक्विड आणि ग्रॅन्युअल मध्ये या ठिकाणी उत्पादने तयार केलेली आहेत। सोबतच अनेक उत्पादने या ठिकाणी तयार केलेली आहेत। आज जर आपण बघितलं तर रासायनिक जी उत्पादने आहेत ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर केला जातोय। तर त्या अनुषंगानं आपली जी माती आहे ही मातृभूमी आपली जी आहे तर ती या ठिकाणी कुठंतरी चांगली झाली पाहिजे। आज शेतीचा जर आपण विचार केला, शेतातल्या मातीचा जर विचार केला तर जमिनीचा जो कस आहे तो कुठंतरी कमी होताना आपल्याला दिसतोय। पूर्वीची उत्पन्न आणि आताच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट या ठिकाणी आपल्याला दिसते। त्या अनुषंगानं जनक्रिस्ट बायो प्रोडक्ट लिमिटेड या आमच्या कंपनीने ॲग्रोसत्व, ॲग्रोपूर्णा आणि ॲग्रोबेस्ट या उत्पादनाचा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेले आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या या प्रोडक्टचा वापर करावा की जेणेकरून येणारी जी पिढी आहे तर ती या ठिकाणी निरोगी या ठिकाणी राहील। एवढंच आव्हान या आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आपण सर्वांना करतो।
परमपूज्य ब्रह्मभूत गुरुवर्य अण्णा महाराज मस्के यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडतोय। खरोखरच सकाळी आपले समता फाउंडेशन यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ आरती आणि सेवा मंडळ नारायणपेठ पुणे आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच कृषीविषयक मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे। मला खरोखरच आनंद वाटतोय या ठिकाणी की सकाळी आपण पहिल्यांदाच हा एक चांगला प्रयत्न होता की एक आरोग्यविषयक शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनाकरता आपल्या ग्रामस्थांनी तसेच स्वामी सेवेकरी वेगवेगळ्या भागातून आलेल्या जवळजवळ 95 लोकांनी या शस्त्रक्रिये मोतीबिंदू नेत्र तपासणी आणि त्या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये सहभागी झाले। सर्वप्रथम त्या सहभागी झालेल्या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। धन्यवाद। आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण 15 लोक आहेत की ज्यांना मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया करायची आहे आणि त्याकरता आत्ता जे आपण म्हटलं की श्री समता फाउंडेशन श्री स्वामी समर्थ आरती आणि सेवा मंडळ नारायणपेठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही 2-4 दिवसातच त्यांची शस्त्रक्रिया देखील पार पडणार आहे। त्याबद्दल समता फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद। या ठिकाणी परमपूज्य आपले महाराज श्री दादा महाराज दामले या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम प्रथेप्रमाणे आपल्या संपूर्ण राणेचीवाडी सेवा केंद्रातर्फे त्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष दादा स्वागत करतो। माऊली आपले देखील या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या चिरंजीविका यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। आपले ज्येष्ठ स्वामी सेवेकरी आबा मोरजकर यांचं देखील मी स्वागत करतो। तसेच नगरकर काका आपले देखील या ठिकाणी स्वागत करतो। मी या ठिकाणी आपले गावचे ज्येष्ठ स्वामी सेवेकरी आणि उत्तम ढोलकीपट्टू ज्यांच्या भजनात आपण नेहमीच तल्लीन आणि दंग होतो अशा आमच्या गावचे श्री भरत चव्हाण मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी दादा महाराजांचं हार घालून स्वागत करायचं आहे। धन्यवाद। ज्येष्ठ आणि स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद। तसेच आमच्या गावातील ज्येष्ठ सेवेकरी सौभाग्यवती सौ शकुंतला चंद्रकांत चव्हाण वहिनी मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी ताई माऊलींचं स्वागत करायचं आहे। एकदा जोरदार टाळ्यांमध्ये देखील ताई माऊलींचं आपण स्वागत करायचं आहे। महाराज की जय। यानंतर त्यांच्या समवेत आलेले श्री आबा मोरजकर मी आपले दत्ता शेळके काकांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। नेहमीच आबांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लाभतं। तसेच श्री आत्माराम चव्हाण यांना विनंती करतो की आपण एक नगरकर काका त्यांचं स्वागत करायचं आहे। स्वामी समर्थ महाराज की जय। तसेच आत्माराम चव्हाण काकांना विनंती करतो की आपण ताईंचं स्वागत करायचं आहे। दामिनी का धन्यवाद। यानंतर आमच्या गावातील ज्येष्ठ सेवेकरी श्री शरद चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी सकाळीची सेवा या ठिकाणी पार पाडलेली आहे। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री नितीन जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी आपणास विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। परमपूज्य दादा महाराजांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी नितीन जाधव साहेब विभागीय व्यवस्थापक आहेत। हे खास या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मुंबईतून ते आलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या। तसेच त्यांच्या समवेत आलेले श्री सुनील शेळवले साहेब हे जिल्हा अधिकारी आहेत, जिल्हा प्रभारी आहेत।
मी त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील सर या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचे जिल्हा प्रभारी आहेत सुनील शेळवले साहेब. मी दादा महाराजांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्यामुळे पार पडतोय ते समता फाउंडेशन, त्याचे HOD आहेत श्री विवेक मोकलकर सर. मी आपणास विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. आपल्या माध्यमातून प्रथमच हा एक चांगला असा उपक्रम या सेवा केंद्रातर्फे पार पडतोय. मनापासून धन्यवाद आपले सर. संपूर्ण महाराष्ट्राचे कंपनीचे या समता फाउंडेशनचे ते HOD आहेत. तसेच त्यांच्यासोबत आलेले मोहन केंद्रे सर. मी आपणास देखील विनंती करतो की आपण देखील स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आज या ठिकाणी हा उत्तम असा कार्यक्रम पार पडतोय. इच्छितदाता श्री स्वामी समर्थ केंद्र राणेचेवाडी यांच्या वतीनं परमपूज्य ब्रह्मीभूत गुरु महाराज अण्णासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पाडतोय. खरोखरच दादांनी सुचवल्याप्रमाणे या ठिकाणी आज हा जो काय सकाळपासून जे आरोग्य शिबिर म्हणा किंवा आत्ता आपल्याला कृषीविषयक मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे, हे एक छान उपक्रम आपण या ठिकाणी या दीपोत्सवासोबतच या ठिकाणी पार पाडलेले आहेत. मी फार काळ घेणार नाही कारण जास्त वेळ होणार आहे. बरेचसे वक्ते आहेत या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मी आपल्या या सेवेकरता खास पुण्याहून ज्यांच्यामुळे हा आमचा आनंद नेहमीच द्विगुणित होतो त्या सर्व नारायणपेठ आपले स्वामी समर्थ सेवेकरी सर्व सेवेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुमचं सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनाने मी स्वागत करतो. उपस्थित आलेले सर्व या गावातील राणेचेवाडी गावातील सर्व स्वामी सेवेकरी असतील, ग्रामस्थ असतील, महिला मंडळ असेल, विरजोलीहून खास आलेले सर्व स्वामी सेवेकरी आहेत आणि आपल्या तळा परिसरातून विविध भागातून इंदापूरकडून आलेले सर्व स्वामी सेवेकरांचं आणि या बाल कलाकारांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यातर्फे या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. मी सर्वप्रथम तत्पूर्वी मी आपल्या समता फाउंडेशनचे जे मार्गदर्शक आपले आहेत श्री विवेक मोकलकर सर, हे HOD आहेत या समता फाउंडेशनचे, मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं छोटेखानी सर मार्गदर्शन करायचं आहे. धन्यवाद. इच्छितदाता स्वामी समर्थ राणेचेवाडी या गावचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आम्हाला या ठिकाणी आपण सर्वांनी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळेच आम्ही या ठिकाणी आपली सेवा करू शकलो. समता फाउंडेशन गेल्या 15 वर्षापासनं संपूर्ण महाराष्ट्राची सेवा करत आहे. खरं तर आपण सर्वांनी बघितलं असेल की मुंबईसारख्या पुण्यासारख्या नजीकच्या भागामध्ये आदिवासी एरिया आहे आणि या आदिवासी एरियापासूनच आमच्या या फाउंडेशनच्या कार्याची सुरुवात झाली. त्या आदिवासी लोकांसाठी त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करणं, त्यांच्या शस्त्रक्रिया पूर्ण करणं. खरं तर हे लोक शस्त्रक्रियेसाठी पुढे येत नाहीत, तपासणी करतात आणि मग शस्त्रक्रिया आज करू उद्या करू किंवा त्यांना त्या मनामध्ये त्यांची भीती ती निर्माण झालेली असते. 2012पासनं त्या एरियामध्ये, मग त्यानंतर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आतापर्यंत समता फाउंडेशननी 8 लाख शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. समता फाउंडेशन हे पुरुषोत्तमजी अग्रवाल जे वाशिम जिल्हा म्हणजे विदर्भ आपल्याला माहिती असेल, विदर्भातले मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराचे रहिवासी आहेत आणि आता ते मुंबई या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. खरं तर आज गुरुवर्य अण्णा म्हस्के महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण दीप उत्सव सोहळा हा साजरा करतोय. परंतु मी याला
दीपोत्सव नाही तर हा गाव उत्सव या ठिकाणी सोहळा साजरा होताना दिसतो. एवढं प्रेम मी पहिल्यांदा बघितलंय महाराज. आपुलकी काय असते याचं उदाहरण राणेची वाडी या गावनं आज या ठिकाणी दिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की. त्याचबरोबर आता ही सेवा तर महाराष्ट्रामध्ये समता फाउंडेशन करत आलेलं आहे, परंतु आदरणीय पुरुषोत्तमजी अग्रवाल साहेबांना असं वाटलं की या शेतकऱ्यांची सेवासुद्धा झाली पाहिजे. त्या अनुषंगानं जनकिश कंपनी त्यांनी तयार केली. भुसावळमध्ये 56 एकराचा प्लांट आहे, स्वतःची R&D आहे आणि स्वतःचे प्रोडक्टसुद्धा साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आज आपण पाहतोय, मला एक छोटासा प्रश्न या ठिकाणी आपण सर्वांना विचारायचा आहे की आपण केळी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खात असतो. जर केमिकलमधनं बाहेर काढलेली केळी आणि घरी पिकवलेली केळी त्यापैकी आपण कोणती केळी खाल? कोणती खाल? घरी पिकवलेली. तर ज्याप्रमाणे ही उत्पादने आहेत की आज आपण जर बघितलं तर रासायनिकचा वापर आपण सर्वजण या ठिकाणी करतोय. त्याचे परिणाम आपल्याला माहिती आहेत की वापरामुळं आरोग्यावर परिणाम होत आहेत, तरीसुद्धा आपण त्याचे वापर जमिनीमध्ये करतोय आणि जमिनीमधलं जे अन्न पिकवलं जातं ते अन्न आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्यामुळे अनेक आजार आपल्याला होतात, परंतु त्याची जाणीव आपण कधी करून घेत नाही. त्या अनुषंगानं जनकिश बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं ऑर्गॅनिक जी उत्पादने आहेत, फर्टिलायझर आहेत, खते आहेत, ही खतेसुद्धा आज बाजारामध्ये या ठिकाणी आणलेली आहेत. तर मी आमच्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करतो की छोटी मोठी का होईना परंतु ऑर्गॅनिक शेतीकडे आपल्याला वाटचाल या ठिकाणी करायची आहे आणि ही उत्पादने जी निर्माण केलेली आहेत ही उत्पादने आपल्याला या ठिकाणी वापरायची आहेत. एवढंच मी आज या ठिकाणी आपण सर्वांना आव्हान करेल आणि माझे या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी मी संपेल. मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपण सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दादासाहेब दामले महाराज यांचे सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर कृषी विभागाचे श्री सुनील शेलवले साहेब यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुवारी परमपूज्य अण्णासाहेब मस्के महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये इच्छितदाता श्री स्वामी समर्थ मंदिर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये यांच्यासोबत जोडले गेलेले आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे वराळे साहेब पण आहेत, ज्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यापासून आमच्या मागे लागले होते की आपल्याला ह्या कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे साहेब तुम्ही म्हणाले आणि आपण हा कार्यक्रम नक्की घेऊ आणि आपल्याला कुठेतरी समता फाउंडेशन असेल जे आमच्यासोबत जोडली गेलेली आहे आणि आपल्याला एक सेवेची संधी मिळेल. लोकांना आरोग्य आणि कृषीविषयक ह्या गोष्टींचा आपल्या लोकांना काही गोष्टी आपल्याला सांगता येतील, त्याच्यासोबत बोलता येईल आणि या निमित्ताने आपल्या राणीच्या वाडीकडनं आम्हाला खूप सहकार्य मिळालं. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे मनापासून आभार मानतो. परमपूज्य आदरणीय महाराजांना नमस्कार करतो. आज आपण सर्वच जण आहेत, सर्वजण आपण शेतकरी कुटुंबातील आहोत. आज आपण मुंबई पुणे शहरात राहत असू, नोकरी करत असू, परंतु आपल्या आजोबा असतील पंजोबा असतील सर्व शेतकरी होते. पूर्वी एक म्हण होती, उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी कन्सेप्ट होती. पण आता उलटं झालं आहे. आता आपण काय म्हणतो, उत्तम नोकरी, कनिष्ठ व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणजे असं उलटं, कनिष्ठ शेती असं उलटं झालेलं आहे. कारण का? कारण आपण जे काय आता पिकवतो, जे काय आपण शेती करतो तर त्याच्यामध्ये मिळणारं उत्पन्न असेल त्याच्यावर आपलं उपजीविका होत नाही. कारण पूर्वी कसं होतं, ती जी जुनी म्हण होती त्याच्यावेळी आपलं एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंब असल्याकारणे शेती विभागली गेली नव्हती, मोठ्या प्रमाणात शेती होती. आपण सर्व कुटुंब तेव्हा शेती करत होतो आणि घरातली सगळी लोक शेतीची कामं करायची. जे काय लागतं अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, दूध असेल किंवा इतर सर्व गोष्टी हे आपण आपल्या घरात पिकवत होतो आणि खात होतो. आता आपण जर पाहिलं तर मला वाटतं शहरात राहणारे बहुतेक लोक सर्व गोष्टी विकत आणतो आपण.
याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे शेती आपली ही कनिष्ठ झाली आणि आपलं उत्पन्न कमी झालं. 1965मध्ये जेव्हा हरित क्रांती झाली, मी थोडा आपला आध्यात्मिक विषय आहे पण हा थोडासा जोड काही गोष्टी सांगतो आहे महाराज. जेव्हा आपल्याकडे भारतामध्ये दुष्काळ पडला आणि तेव्हा खरी आपल्या देशाला जाणीव झाली का आपल्याकडे आपला देश स्वयंपूर्ण नाही आहे. आपल्याला बाहेर देशातून लाल गहू आणावा लागला का जो अमेरिकासारख्या देशामध्ये तो गहू गुरांसाठी वापरला जायचा, तो गहू आपण इथे आपल्या माणसांसाठी वापरला गेला. म्हणजे इतकी परिस्थिती आपली वाईट होती. त्याच्यानंतर 1965 साली हरित क्रांती झाली. हरित क्रांती म्हणजे काय तर जे काय अन्नधान्य आपल्या देशातील जी लोकसंख्या आहे जनसंख्या आहे यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून हरित क्रांती झाली आणि नवीन नवीन प्रकारची बियाणं निर्माण केली, रासायनिक खतांची निर्मिती केली गेली जेणेकरून आपण आपल्या शेतीमध्ये उत्पन्न घेऊन आपण आपलं स्वयंपूर्ण होऊ आणि आपली गरज भागू. परंतु कालांतराने काय झालं, या गोष्टींचा अतिवापर झाला. आता माझे सहकारी समता फाउंडेशनचे यांनी सांगितलं का रासायनिक खतांचा वापर, रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा इतका प्रचंड प्रमाणात झाला आहे का पंजाबसारख्या तुम्ही जर राज्यामध्ये गेले तर तिथं कॅन्सरचं इतकं प्रचंड प्रमाण आहे का तिच्यासाठी पंजाब टू दिल्ली एक स्पेशल कॅन्सर ट्रेन चालते फक्त कॅन्सर पेशंटसाठी. आपण जे काय फळे खातो, आता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं केळीचं उदाहरण दिलं. केळीच्या बाबतीत तर सर्व भाजीपाला फळे याच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण काहीतरी संज्ञान व्हायला पाहिजे. कारण या गोष्टी आपण बऱ्याचदा म्हणतो का आमचे जवळचे नातेवाईक होते, तरुण होते, त्यांना कोणतंही व्यसन नव्हतं परंतु त्यांना कॅन्सर झाला किंवा एखादी आजार झाला. ह्या मागचं उद्दिष्ट काय, ह्या मागचं कारण काय असेल? त्याचं कारण हे जे काही गुपित कारण आहे तर हे अति केमिकलचा वापर असलेला आपण खाद्य खातो त्याचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनामध्ये आपण एक ठाम निर्णय घेतला पाहिजे. जे काही खाऊ ते कमी प्रमाणात खाऊ पण चांगल्या क्वालिटीचं खाऊ, सेंद्रिय खाऊ जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आपल्या पुढच्या पिढ्या हे चांगल्या सुदृढ झाल्या पाहिजेत. मी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामध्ये आम्ही कार्यरत करतो. हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे आणि याच्या माध्यमातून आपण आपले वेगवेगळे विभाग आहेत आणि त्याच्यासोबत आमच्याकडे समता फाउंडेशन ही जेनक्रेस्ट जे अजंता फार्मा म्हणजे मेडिकल फार्मोटी कंपनी आहे त्यांचं हे फाउंडेशन आहे. त्यांनासुद्धा या गोष्टी जाणीव झाल्या आणि त्यांनी हे शेतकऱ्यांसाठी आपण या गोष्टी करतो तर आपण कुठेतरी बायो प्रोडक्ट्स निर्माण केले पाहिजेत आणि ह्या बायो प्रोडक्टचा वापर करून आपल्या जे काही शेतकरी बांधव आहेत, जे काय आपले सजीवसृष्टी मानवसृष्टी यांचा आरोग्यात चांगला वापर झाला पाहिजे म्हणून ते निर्मिती केले. त्या उत्पादनांचा आपण वापर करावा. त्याचबरोबर आपल्या कृषी विभागामार्फत मी शेतीविषयी म्हणालो का कनिष्ठ शेती झाली. कनिष्ठ शेती व्हायचं कारण का तर आपल्याकडे आणि ही कनिष्ठ शेती जर आपल्याला उत्तम शेती करायची असेल तर आपल्याला विविध संसाधनांचा वापर करावा लागेल. आपल्या राज्य शासनामार्फत कृषी विभागामार्फत आपल्याकडे खूप योजना आहेत. या योजनांमध्ये आपल्याला अनुदानावर बरीच प्रमाणे जे काही कृषी अवजारे असतील त्याच्यामध्ये पॉवर टिलर, रोटावेटर, त्याच्यानंतर कृषी रसायने असतील याला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतं. आपल्या जवळचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांच्यामार्फत आपल्याला बरीच अवजारं ही तुम्हाला अनुदानावर मिळतील जेणेकरून आपल्या शेतीवर याचा वापर होईल आणि आपली जी शेती आहे जी कनिष्ठ म्हणतो आपण ती कुठे उत्तम प्रकारे होईल. अशा बऱ्याच योजना आहेत. आपण त्यासाठी आपल्या कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद यांची संपर्क करा. मी कार्यक्रमाचं एक वेळेचं बंधन ठेवून आवर्त घेतो. महाराजांना नमस्कार करतो आणि 2 शब्द संपवतो. मी जाधव सरांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. यानंतर श्री नितीन जाधव साहेब, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ. सोनवणे सरांनी आता सांगितलं की खरोखरच या कोकणातल्या शेतकऱ्यांना शेतीविषयक जागरूकता होणं काळाची गरज आहे. आपण रासायनिक शेती करत इथपर्यंत आलेलो आहोत आणि खरोखरच ऑर्गॅनिक शेतीकडे जाण्याची आता गरज आहे. कारण आता सगळे जे आजार आहेत जे आपल्याला भेडसावणारे आपले जे पूर्वज होते म्हणजे आपले आजी आजोबा असतील किंवा त्यांच्या अगोदरची पिढी असेल, हे आपण बघतोय की सर्रास 80-90 वर्षाच्या वरतीच त्यांचं आयुर्मान होतं. पण अलीकडच्या पिढीमध्ये जर बघाल तर ते 80 वर्षापेक्षा पण कमी आयुर्मान केवळ हे रासायनिक शेतीमुळे आणि रासायनिक त्या खतांचा वापर अतिरिक्त आपल्या शेतीमध्ये होत आहे त्यामुळे होत आहे. आणि निश्चितच याकरताच मार्गदर्शन करायला मी सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. प्लीज. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने
परमपूज्य दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सर्वजण गुरुवर्य अण्णा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आणि हा जो सोहळा आपण पार पाडतो आहे, ह्या सोहळ्यामध्ये आपण एक राणेवाडींचे ग्रामस्थ यांच्या मदतीने आज एक आरोग्य शिबिरसुद्धा आपण आयोजित केलेलं होतं आणि त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला होता. त्याचबरोबर कृषीविषयक शेतीविषयक मार्गदर्शनासाठी आपण मोठ्या संख्येने उत्सुकतेने आपण इथे जमलेला आहात. आज बघायला गेलं तर शेतीचं प्रमाण फार कमी होत चाललेलं आहे. फक्त रायगडचं जरी बघितलं तरी गेल्या 4-5 वर्षामध्ये 30% शेती ही कमी होत चाललेली आहे आणि आपल्याला ती टिकवून धरायची आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यासाठी अविरतपणे प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शासकीय योजना ज्या असतात ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपली वेगवेगळी उपक्रम आहेत. जसे की खते आहेत, कृषी उद्योग 18-18-10 आहेत. आपल्या रायगड जिल्ह्यामध्येच रसायनीला इथे फॅक्टरी आहे. तसेच कृषी उद्योग कीटकनाशके आहेत. तसंच सुग्रास पशुखाद्य आहेत. तसेच कृषी अवजारं आहेत. शासकीय योजना असतात आणि त्यातून अनुदान जे प्राप्त होत असतं त्या अनुदानाचा आपण लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी जे कृषी अवजारे जी लागतात ती महामंडळाच्या मार्फत पुरवली जातात. महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेजण एकत्र जमला आहात आणि वराळे साहेबांनी जो पुढाकार घेऊन हा कार्यक्रम रेटून पुढे नेला, पण दुर्दैवाने आज ते आपल्याकडे हजर राहू शकले नाही. त्यांच्या वडिलांचं निधन झाले असल्यामुळे तर त्यांनी आम्हाला फार म्हणजे इन्स्टिगेट केलं. आणि समता फाउंडेशन हे तर महाराष्ट्रभर हे कार्यक्रम राबवतच असतात, तर त्यांच्याशी आमची नाळ जुळलेलीच आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला जी संधी मिळवून दिलीत आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी आपलं धन्यवाद देतो आणि सहर्ष अभिनंदनही सुद्धा करतो. हे फक्त एक कारण आहे की आपण इथे आरोग्य शिबिर भरवलं आहे, शेतीविषयक मार्गदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. परंतु इथे आपण जे जमलेलो आहोत हे त्याच्या इच्छेने आपण इथे जमलेलो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवर्य दादा महाराज सारखे आपल्यामध्ये मार्गदर्शक आहेत. तर मी आपल्याला कळकळीची विनंती करेन की त्यांची कास सोडू नका. आज या कलियुगामध्ये फार नितांत आवश्यकता आहे, आपल्या धर्माला फार नितांत आवश्यकता आहे. आणि आपण भोळे बाबडी माणसं आहोत, वारकरी आहोत. तर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी परमात्म्याने यांना पाठवलेलं असतं, यांची नेमणूक केलेली असते. आपल्याला फक्त त्यांच्या पायवट्यावर चालायचं आहे. ते आपले वाटसरू असतात, वाटाडे असतात. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे आपण वाटचाल तुम्ही सुरूच ठेवा. आणि आम्हाला कृषी उद्योग विकास महामंडळ तसेच समता फाउंडेशन यांना तुम्ही आमंत्रित केलं. एक समाजसेवा करण्याची, आपल्याशी सुसंवाद साधण्याची आम्हाला सुसंधी दिलीत, त्याबद्दल मी राणीची वाडी समर्थ कृपा मंदिर ट्रस्ट आणि दादा महाराज यांचा मी ऋणी राहील. आणि मी इथेच 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरोखरच आपण सकाळपासून छान उपक्रम साहेब या ठिकाणी पार पाडलेत. आपल्या सहकार्यातून कृषीविषयक मार्गदर्शन असेल किंवा आरोग्यविषयक शिबिर असेल, या दोनही कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साहेब आपण पार पाडलेत. आपण
खूप लांबून येऊन या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल समस्त सेवेकरी मंडळ राणेचेवाडी ग्रामस्थांतर्फे आम्ही आपलं मनापासून धन्यवाद सर व्यक्त करतो की आपण या ठिकाणी ही सेवा पार पाडलीत. आपण आत्ताच सांगितलं खरं तर गुरुवर्य अण्णा महाराज, दादा महाराज आणि आमचे पुण्यातले सेवेकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले जे ज्येष्ठ सेवेकरी आहेत म्हणजे आपल्या खात्याचे जे मुख्य वैराळे साहेब यांच्यामुळे खरं तर आपली तुमची आमची नाळ या ठिकाणी जोडली गेली, ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आलात. आणि आत्ताच सर आपण सांगितलं या ठिकाणी की त्या वैराळे साहेबांच्या वडील यांचं काल दुर्दैवानं निधन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करेल की ज्या साहेबांमुळे आज आपण हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांच्या वडिलांकरता आपण सर्वांनी जाग्यावर उभे राहून 2 मिनटं त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करायची आहे. मी सर्वांना विनंती करतो थोडंसं जाग्यावर सर्वांनी उभं राहायचं आहे. जय श्रीराम. सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. त्यांच्या पित्यांना या ठिकाणी चिरशांती लाभो यासाठी आपण ही श्रद्धांजली त्यांना अर्पण केलेली आहे. आणि पुढील कार्यक्रमाला लगेचच सुरुवात होणार आहे. यानंतर आपलं जे स्वामी सेवा केंद्र आहे पंढरपूर येथून आलेल्या सौ नीता कुलकर्णी काकू, मी आपणाला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करायचा आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद घेऊन परमपूज्य अण्णा महाराजांच्या स्मृतीला वंदन करून तसेच सद्गुरू दादा महाराजांना आणि ताई माऊलींना वंदन करून मी माझी सेवा सादर करते. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकही तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानी
नको घाबरू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानाधितीथ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठविरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाघे हाती अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ. धन्यवाद कुलकर्णी मॅडम. खरोखरच छान आपलं गायन सेवा होती. निशंक हो म्हणा हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला असंच वाटलं की पद्मजा फेनानीच गाणं बोलतात की काय. एक क्षणासाठी मला असंच वाटलं. जोरदार उद्या कुलकर्णी मॅडमसाठी. यानंतर मी भरत चव्हाण यांना विनंती करतो की आपण एक गाणं थोडक्यात सादर करावं असं आपणास विनंती करतो. शुभ कार्याच्या वंदना
सिद्धीचा वरादयाळा तुलाच पहिली वंदना रिद्धी सिद्धीचा वरादयाळा तुलाच पहिली वंदना श्री गणरायण तुझं नाव म्हणतो श्री गणरायण सानी धम मगरे सा पनी धनी सा सानी पनी धनी सा पनी धनी सा पनी धनी सा सानी धम मगरे सा पनी धनी सा श्री गणरायण तुझला नमितो श्री गणरायण तुझला नमितो शिव कार्याचा नंदना गौरीचा तुलाच पहिली वंदना रिद्धी सिद्धीचा वरादयाळा तुलाच पहिली वंदना 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 आत्ता या ठिकाणी जो कार्यक्रम पार पडणार आहे तो आपल्या या विद्यार्थी वर्गांसाठी आहे. आपलं श्री स्वामी समर्थ आरती आणि सेवा मंडळ नारायणपेठ पुणे यांच्या मार्फत आपल्या या सर्व विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी हा वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहेत, आपले विद्यार्थी खूप जास्त आहेत. पियुष यादी तर आपल्या या ठिकाणी खास आपले बरेच आहेत, म्हणजे अंगणवाडीपासून अगदी 12वीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. परमपूज्य दादा महाराज यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणं अशक्य नाही, शक्य आहे, परंतु वेळेमुळे आपण सर्व विद्यार्थ्यांना स्टेजवर आमंत्रित करू शकत नाही. कृपया जे प्रतिनिधी आहेत, मी खरं तर पहिल्यांदा अंगणवाडी ते 12वीपर्यंतचे आहेत, परंतु मी खास आपले नितीन कांबळे आपले जे सेवेकरी आहेत विरजोली येथून खास आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपण आपले 2 विरजोलीचे 2 विद्यार्थी आहेत त्या 2 विद्यार्थ्यांना आपण स्टेजवर पाठवायचं आहे. समर्थ लक्ष्मण कांबळे इकडून पायऱ्या आहेत त्यांना घेऊन जा आणि सार्थक राम कांबळे अशा 2 विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. नितीनजी आपल्याला विनंती करतो की आपण देखील स्टेजवर यायचं आहे. आणि मी दादा महाराजांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. एक शैक्षणिक उपक्रम देखील या ठिकाणी पार पडत आहे. फोटो धन्यवाद. यानंतर राणेचेवाडी येथील विद्यार्थ्यांना मी सांगतो, मी जुई मंडलिक आणि शर्वरी घोलप दोघींना विनंती करतो की आपण स्टेजवर जायचं आहे. जुई इकडे. धन्यवाद. उपस्थित आपले मी फक्त नावं वाचून ठेवतो म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने घेता येईल. श्रावणी राणे, मनाली राणे, ऋतुजा गोळे, नूतन लांबाकणे, नैतिक शिगवन, विघ्नेश चव्हाण, पियुष चव्हाण, पियुष पवार, केशव मंडलिक, सुश्लोक घोलप, सुजल घोलप, शौर्य घोलप, आरुष चव्हाण, क्षितिज चव्हाण, सुची चव्हाण, तनुष चव्हाण, आदिती चव्हाण, जुई मंडलिक जिला दिले गेलेलं आहे, वेदिका मंडलिक,
आरोही मंडलिक, अर्पिता मंडलिक, भावेश गोळे, आरोही गोळे, आरव कदम, आर्या पडवल, दीक्षा शिगवन, साची शिगवन, हरीश चव्हाण, आकांक्षा मंडलिक, अंकुर मंडलिक, शुभम पवार, अन्वी पडवळ, शर्वरी घोलप, स्वरा वागरे, पायल मंडलिक, प्रथम मंडलिक, गार्गी मंडलिक, स्वामिनी मंडलिक, सोनाली शिगवन, दुर्वांश सातांबेकर, गणेश मंडलिक, वेदांत सुर्वे, सौंदर्या चव्हाण आणि स्वराज पवार. या व्यतिरिक्त देखील काही आपले असतील विद्यार्थी, तर त्यांनी देखील जाऊन मंदिरामध्ये थोड्या वेळाने कार्यक्रम संपल्यानंतर आपण त्या वह्या स्वीकारायच्या आहेत. धन्यवाद. जास्त लांबवत नाही. आणि मी यानंतर आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट बघतो, ज्यांचं प्रवचन आपल्या सर्वांसाठी खूपच मौल्यवान असतं, असे आपल्या या स्वामी समर्थ सेवेचे आपले जे मुख्य आहेत ते आपले दादा महाराज दामले. मी दादा आपणास विनंती करतो की पुढील मार्गदर्शन आपण करावे. धन्यवाद. तत्पूर्वी मी आपले ज्येष्ठ सेवेकरी आबा मोरजकर यांना विनंती करतो की आपण अगदी थोडक्यात आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद. स्वामी ओम. स्वामीच्या चरणी आणि गुरुवर्य ब्रह्मीभूत गुरुवर्य अण्णा महाराज आणि दादा महाराज यांच्या चरणी माझं शिवार वंदन. खरं तर आजचा कार्यक्रम हा आम्ही खूप दादा महाराज आणि मी खूप दिवस आमचं याच्यावर चर्चा चालली होती की आपण राणीच्या वाडीमध्ये असा एक कार्यक्रम ठेवूया की जेणेकरून आपल्या सर्व लोकांना त्याचा फायदा मिळेल. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आपण फक्त आम्ही त्या दिवशी अन्नकोट आणि हेच कार्यक्रम फक्त ठेवले होते. परंतु अचानकपणे मग दादा महाराजांचा फोन आला की आपण आरोग्य शिबिर आपलं नेत्र चिकित्सा शिबिर ठेवूया आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवूया गरजू आणि गरीब मुलांना. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम आयोजित केला. दरम्यान वराळे साहेब जे आहेत आपले सेवेकरी आहेत जुने, म्हणजे माणगापासून त्यांचा माझा परिचय आहे. सॉईल कॉन्झर्वेशनमध्ये ते ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला होते, आता ते मंत्रालयात आहेत. त्यांच्या ओळखीवरती त्यांनी दादा महाराजांना विनंती केली. ते पुण्याच्या आपल्या नारायणपेठेमधल्या मठामध्ये येतात आणि त्यांनी दादांना विनंती केली की आणखी एक कार्यक्रम आपण हा कृषीविषयक मार्गदर्शनाचा ठेवूया. आणि मग आज 14 नोव्हेंबर आपल्या अण्णा महाराजांची आजची जयंती आहे आणि त्याचा औचित्य साधून आपण हा सगळा कार्यक्रम राणीच्या वाडीमध्ये करूया. आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला. आम्ही पाहिल्यानंतर दादांना आम्हाला बरं वाटलं की आपण हा कार्यक्रम आयोजित केला. सर्व सेवेकऱ्यांना त्याचा फायदा झाला. चांगली गोष्ट आहे. यापुढे असेच विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घेता येतील, वेगवेगळे शिबिरं आयोजित करता येतील. पुढच्या वेळेला तर माझा विचार असा आहे की पुढच्या वेळेला जमलं तर रक्तदान शिबिर आपण आयोजित करू या ठिकाणी. कारण बऱ्याचशा ठिकाणी रक्ताची गरज असते, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. निदान आपल्या या राणीच्या वाडी केंद्रातून जरी एक 10 पिशव्या जरी रक्ताच्या गेल्या तरीसुद्धा ते खूप मोठं पुण्याचं काम असतं. तर या दृष्टीने आपण कालांतराने याविषयीसुद्धा आपण या विषयावर विचार करूया. मी आता जास्त वेळ घेत नाही, मी थांबतो इथेच. दादा महाराजांना विनंती करतो की आपण त्यांचं प्रबोधन या ठिकाणी सुरू करावं. स्वामी. श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता
सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। आजचा कार्यक्रम एक दिव्य कार्यक्रम किंवा दिव्य अनुभूती स्वामींची असाच म्हटला पाहिजे। अनेक योग त्यामध्ये जुळून आलेले आहेत। सुरुवातीला नुसतं अन्नकोट आणि दीपोत्सव असा कार्यक्रमाचं स्वरूप होतं आणि तो कधी करायचा हा विचार जेव्हा होत होता तर त्याला तारीख आली 14 नोव्हेंबर। मग 14 नोव्हेंबरला बघितलं तर बालदिन पण आहे आज आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुवर्य अण्णा महाराजांची जयंती आज होती। मग आपण हाच दिवस पक्का करू। राणेच्या वाडीमध्ये सगळ्यांना कळवलं गेलं की आज अमुक अमुक दिवसाला आपण हा कार्यक्रम इथे करत आहोत आणि मग त्याच्यामध्ये एक एक भर पडत गेले की विद्यार्थ्यांना आपण वह्या वाटप करू। पुढचं आणखीन असं ठरलं की मग आपण डोळे तपासणी शिबिर भरू। तिसरं असं ठरलं की परत शेतीविषयक कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन, शेतीविषयक समस्यांचं मार्गदर्शन, असं एक 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 करत आज एका दिवसामध्ये अनेक उपक्रम इथे संपन्न झाले। तर एकदा सगळ्यांनी पुण्याचे सेवेकरी आणि राणेच्या वाड्याचे सेवेकरी यांच्याकरता एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या। आणि हे कार्यक्रम संपन्न होण्याकरता पुणे आणि राणेची वाडी यांचा समन्वय जिथं साधला जात होता ते श्रीयुत जोशी काका, श्रीयुत शेळके, श्रीयुत आत्माराम चव्हाण आणि श्रीयुत आशिष भांबोरे, मी त्यांना पुढे इथे आमंत्रित करतो। 2 जण सेवेकरी पुण्यातनं, 2 जण सेवेकरी राणेच्या वाडीतनं, असं हे सगळं समन्वय होत 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 हा आजचा सगळा दैदिप्यमान हा सोहळा संपन्न झालेला आहे। तर मी इथे त्यांना स्टेजवरती इथे आमंत्रित करतो। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। एक 5 मिनटं घेतो फक्त, कारण सांगितल्यापासून काही गोष्टी राहत नाही, त्याकरता दादांच्या परवानगीनुसारच, रादर त्यांच्या आदेशानुसारच 2 मिनटं फक्त आपली घेणार आहे। राणेच्या वाडीचं हे मंदिर माझ्यासाठी अगदी स्वप्नपूर्ती म्हणलं तरी दुय्यम किंवा असं ठरणार नाही, कारण या मंडळाच्या भूमिपूजनापासून दादांबरोबर मी इथं येतोय। हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? तर या मंडळाचा राणेच्या वाडीच्या केंद्राचा पूर्ण इतिहास आत्तापर्यंतचा माझ्या डोळ्यासमोर हे मंदिर जे मी आज पाहत आहे
अक्षरशः राणेच्या वाडीच्या सर्व ग्रामस्थांचे अथक प्रयत्न, महाराजांची तर इच्छा असतेच, पण सर्व भक्तांची तळमळ, सर्व ग्रामस्थांची मंडळ, परमपूज्य गुरुवर्य अण्णा महाराजांचे आशीर्वाद, गुरुवर्य दादा महाराजांचे आशीर्वाद, यांच्या आशीर्वादानं काय चमत्कार होऊ शकतो हे आपणही सर्व आत्ता अनुभवत आहात आणि आम्ही सगळे पुण्याचे सेवेकरी सुद्धा सर्व अनुभवत आहोत. त्याकरता हे 2 मिनटं इथं थांबून सांगायचं कारण हे आहे की याच्यामध्ये सर्वजणांची शक्ती, महाराजांचे आशीर्वाद जर एकत्र आले तर काय दिव्य चमत्कार घडू शकतो हे राणेच्या वाडीच्या ग्रामस्थांनी इथं सिद्ध करून दाखवले. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच आज सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम इथं पार पडलाय त्याबद्दल पण मी सगळ्यांचे आभार मानतो. अजून एक फक्त सांगायचं राहिले की दादांच्या आदेशानुसार आम्ही नारायणपेठमध्ये जेव्हा एकदा सेवा करत होतो तेव्हा सर्व युवा सेवेकरांनी आणि बाकीच्या सेवेकरांनी एक इच्छा बोलून दाखवली की आपल्याला तिथं बाकीच्या सेवा तर आपण नेहमी करतोच, परंतु अण्णांच्या जयंतीनिमित्त आपल्याला काय साधारण तिथं एक वेगळी सेवा करता येईल. तर अगदी 2 मिनिटाचाही विचार न करता दादांनी आम्हाला आज एक सेवा दिली होती की आपला जो इच्छितदाताचा मंत्र आहे तो 33 वेळा महाराजांच्या समोर बसून अर्पण करायचा. तर दादांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आज पुण्यातल्या सर्व सेवेकरांनी, साधारण 17 ते 18 सेवेकरांनी 33 वेळा इच्छितदाताचा मंत्र आपण येथे जप करून ती सेवा अर्पण केलेली आहे. तर सर्व सेवेकरांचे मी कौतुक करतो. तसेच राणेच्या वाडीच्या सर्व ग्रामस्थांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथे येऊन सर्व सेवांचा, मंदिर आमचंच आहे, रादर आपलंच आहे, कोणत्याही प्रकारचे पाहुणे म्हणून आम्ही इथं आलेलो नाही आहे. आम्ही सर्वजण सेवेकरी आहोत. त्याच्यामुळे दादांच्या शिकवणीनुसार आम्ही कुठल्याही केंद्रात जरी गेलो तरी आमचं पुण्याचं मुख्य केंद्र म्हणून कधीही वावरत नाही. त्यासाठी मला माझ्या सर्व सेवेकरांचा अभिमान आहे आणि ही अभिमानाची गोष्ट इथं मुद्दामून मी नोंद करतोय. आम्ही सेवेकरीच आहोत, आयुष्यभर सेवाच करत राहू. कोणत्याही प्रकारे कधीही कोणी असं समजून घेऊ नये की पुण्याचं नारायणपेठचं केंद्र हे प्रमुख आहे म्हणून मग तिथले सेवेकरी काहीतरी वेगळे आहेत, किंवा दादा पण तुम्ही बघत असाल नेहमी, दादा कधीच कोणत्या प्रकारे महाराज आहेत म्हणून, आत्ता बऱ्याच वेळा सगळ्यांनी महाराज 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 म्हणून त्यांचा उल्लेख केला, पण आम्ही कधीच दादांना महाराज म्हणत नाही. त्यांना रादर ते आवडत नाही. पण असो, प्रत्येकाच्या भावना असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या भावनेचा आदर दादा करतात आणि त्यांनी आम्हाला तेच शिकवले की आपण समोरच्याच्या भावनेचा नेहमी आदर केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं दादांच्या शिकवणीनुसारच आम्ही सर्व सेवेकरी तिथे कार्यरत असतो आणि याच सगळ्या सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन पुण्यातले सेवेकरी काय किंवा सर्व केंद्रातले सेवेकरी काय किंवा राणेची वाडी येथले सेवेकरी काय यांनी आज हा उत्तम म्हणजे अतिशय उत्तमरित्या कार्यक्रम घडवून आणलाय. इथून पुढं अशाच प्रकारचे रादर याच्यापेक्षा मोठे सामाजिक उपक्रम आपल्या हातून घडवत आणि त्याच्यात आमचाही सहभाग कुठेतरी असावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आनंदाला आधी भरती. खरोखरच आनंद सगळ्यांच्या भरतीच आल्यात, सगळा आनंद ओसंडून वाहतोय म्हणून हाच गीत रचलाय म्हणतो सर्वांसाठी. त्याला घेऊ ना. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आनंदाला आधी भरती, आनंदाला आधी भरती. माझ्या स्वामींचं नाव घ्यावं, माझ्या स्वामींचं नाव घ्यावं, माझ्या स्वामींचं नाव घ्यावं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने
श्री स्वामी समर्थ. मला असं एक नेहमी मनामध्ये विचारायचं की आपण जेव्हा इथे राण्याच्या वाडीमध्ये जातो, इथल्या ह्या ज्या महिला सेविकेरी ज्या आहेत, आता हे माझ्या मनातले असे विचार आहेत, जेव्हा पूर्वी गावाकडं वडील जेव्हा घरी यायचे, मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलीच्या घरी जेव्हा वडील जायचे, त्या मुलीच्या घरी जाताना वडील कधी असं रिकाम्या हाताने जात नव्हते. त्याला एक काहीतरी विशिष्ट शब्द आहे, आपल्या घरातली भाजीपाला म्हणा किंवा घरी आईने काही केलं असेल असं काहीतरी शब्द वावसा काहीतरी म्हणतात त्याला. तो वावसा घेऊन वडील आले की त्या मुलीला खूप आनंद व्हायचा की आईने काय पाठवले, आपल्या माहेरून काहीतरी आलेलं आहे असं नेहमी त्या मुलीला आनंद व्हायचा. आणि काही दिवस माझ्या मनामध्ये असं विचार होतं की आपण जेव्हा राण्याच्या वाडीत जातो, सगळ्यांचं भरपूर कौतुक करतो, येणाऱ्या पाहुण्यांचं कौतुक करतो, कोणाला काही ना काहीतरी दरवेळेला आपण देत असतो, पण खरी जी लक्ष्मी आहे, खरी जी सेवेकरी आहे ती महिला सेवेकरी आहे. आणि अशा महिला सेवेकऱ्यांचा गौरव होणं खूप उचित आहे, महत्त्वाचं आहे आणि हे व्हायलाच पाहिजे होतं. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आपण असं समजा की आपले गुरुवर्य जे आहेत अण्णांनी आपल्याला काहीतरी भेटवस्तू पाठवलेली आहे. पोस्ट खातं कसं असतं, पोस्ट खातं कुठून काही वस्तू आली की ती पोस्ट करायची असती. मी तसा पोस्टमन आहे. गुरुवारी अण्णांनी जे काय दिलेलं आहे ते आपल्या ह्या महिला वर्गापर्यंत मला पोचवायचं आहे. आणि मी नावं घेतो त्याप्रमाणे आपल्या महिला वर्ग इथे पुढे येतील. फक्त त्यांनी वेळ न घालवता पुढे यावं आणि जी काय भेटवस्तू असेल ती इथे स्वीकारावी. सौ माधुरीताई घोलप, नगराध्यक्ष तळा, सौ श्यामली चेतन चव्हाण, सौ जयश्री दत्ता शेळके, सौ सुहासिनी भरत चव्हाण, सौ संगीता आत्माराम चव्हाण, सौ सुजाता विजय चव्हाण, सौ विशाखा विलास चव्हाण, सौ मनीषा महेश चव्हाण, सौ माधुरी शैलेश घोलप, नगराध्यक्ष तळा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सौ श्यामली चेतन चव्हाण, सौ जयश्री दत्ता शेळके, सौ सुहासिनी भरत चव्हाण, सौ संगीता आत्माराम चव्हाण, सौ सुजाता विजय चव्हाण, सौ मनीषा महेश चव्हाण. एक दोन नावं आणखी माझ्याकडे आहेत. सौ राजश्री राजेंद्र घोलप, सौ मिनल महादेव राणे, प्रबोधन सुरू करायचं. बच्चे कंपनीला मी असं विचारतो, जो आपण सुरुवातीला जो जॉब केला होता, आपण 15 वेळेला जो जॉब केला तो कोणाच्या लक्षात आहे? कोणता जॉब आहे तो? इच्छित दाता. इच्छित दाता म्हणजे काय? मनामध्ये इच्छा जी व्यक्त कराल ती तो देणारा. पण तो कधी देईल? आपण जर का थोडे शांत बसून मनातली इच्छा जर का व्यक्त केली तर. आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे ती व्यक्त करा, थोडा वेळ शांत बसा आणि मग बघा ते कसं देतात. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी वेगळी इच्छा असणार. कोणी खाऊ मागणार, कोणी पुस्तक मागणार, कोणी खेळणी मागणार,
मनातली इच्छा मनामध्ये धरून ठेवा. कार्यक्रम संपला की मला सांगा. स्वामी समर्थ महाराज ते नक्कीच पूर्ण करतील. हा जो जप होता, इच्छित दाता, हा जो जप आहे, गुरुवर्य अण्णांनी तो जप सिद्ध करून, हा मंत्र सिद्ध करून दिलेला आहे आपल्याला. ह्या मंत्राची ताकदच एवढी की इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. आपल्या मनामध्ये फक्त इच्छा धरायची, जे काय आहे, कोणतंही कार्य असू देत, कोणतंही काम असू देत, कुठलंही मनामध्ये जी आपल्या इच्छा असेल, कोणाचा विवाह असेल, कोणाच्या नोकरी संदर्भात असेल, कोणाची रखडलेली कामं असतील, ही मनातली इच्छा फक्त धरायची आपण आणि हा मंत्र त्याचा जप करायचा 15 वेळा. इच्छित दाता ही अक्षरं पण आहेत 33 आणि त्याचा जप करायचा 15. 33 म्हणजे 3 + 3 6 आणि 15 म्हणजे 1 + 5 6 आणि श्री स्वामी समर्थ ही अक्षर सुद्धा आहेत 6. म्हणजे तो जो मंत्र अण्णांनी आपल्याला सांगितलेला आहे त्याची ताकद किती आहे? त्याची ताकद आहे श्री स्वामी समर्थ या मंत्रा एवढी, या षडाक्षरी मंत्राएवढी त्याची ताकद आहे. अण्णा आजचा जो दिवस आहे, त्यांच्या जयंतीचा दिवस आहे, तो जसा परिचय झाला अण्णांचा आणि आमचा, त्या वर्षापासून आम्ही अंबरनाथला नेहमी जाणं ठेवत होतो. फक्त त्या दिवशी न जाता आम्ही आदल्या दिवशी जायचो. अण्णा थोडेसे निवांत भेटतील, कारण 14 तारखेला अंबरनाथमध्ये जणू काही जत्रा भरलेली आहे, इतकी गर्दी तिथे असायची. जे काही जुने सेवेकरी इथे माझ्याबरोबर असतील त्यांना आठवत असेल की 14 तारखेला अंबरनाथमध्ये काय झुंबड उडायची अण्णाच्या मठामध्ये. एक वर्ष आम्ही अनुभव घेतल्यानंतर पुढच्या वर्षी ठरवलं की आपण आदल्या दिवशीच जाऊ. अण्णांच्या आवडीचे जे काही पदार्थ असतात ते पदार्थ पुण्यातनं आम्ही घेऊन जायचो. प्रत्येकाला कसं हवं असतं की आध्यात्मिक हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुरु हा हवाच, हे आपण कुठेतरी ऐकलेलं असतं, कुणीतरी सांगितलेलं असतं. हा गुरु हवा असेल तर साधना सुद्धा आपल्याला तशीच करावी लागते. आपली साधना जर का योग्य सुरू असेल तर गुरु आपली निवड करतात. आणि मी कदाचित जास्त भाग्यवान असेल, स्वामी मार्गात आल्यानंतरच लवकरच गुरु म्हणून अण्णाला आपले गुरूंनीच निवड केली. म्हणजे मी किती जरी म्हटलं मी अमुक अमुक गुरु मानतो, जेव्हा रावणाचा वध झाला, रावणाचा वध झाल्यानंतर पार्वतीने शंकराला विचारलं होतं की रावण तर तुमचा भक्त होता, रावण जरी राक्षस होता तरी तो शंकराचा भक्त होता, त्याचा मृत्यू कसा काय घडला? तो तुमचा भक्त होता, तुमचा तो शिष्य होता, उत्तम शिष्य होता, मग त्याचा मृत्यू कसा काय घडला? शंकराने काय उत्तर दिलं की तो माझा शिष्य होता, हे तो ते समजत होता. रावण समजत होता की बाबा आपले गुरु शंकर आहेत किंवा मी शंकराचा शिष्य आहे, हे तो समजत होता. मी समजत नव्हतो तो माझा शिष्य आहे. हा फरक असतो. आपण समजायचं एखादी व्यक्ती गुरु आहे, पण त्या गुरूंना तेवढं मान्य आहे का? हा मनुष्य, हा साधक, हा माझा शिष्य आहे, त्यांना मान्य आहे का? हे पहिलं बघावं लागतं. आणि एकदा गुरु मानल्यानंतर गुरु जे काय सांगतील ते सत्यवचन, गुरुवाक्य हेच प्रमाण, गुरुवाक्य हेच प्रणाम त्यांना, त्या वाक्याला, हे मानूनच पुढची वाटचाल करावी लागते. जी करत गेलो, मला आबांसारखे नंतर सहकारी मला मिळाले. हा संपूर्ण 30-32 वर्षाचा हा कालखंड अण्णांनी वेगवेगळ्या उपासना देऊन आणि प्रत्येकाला जी काही त्याने केंद्र स्थापन केलेली आहेत, अण्णांनी जवळ ह्या मार्गामध्ये 31 केंद्र स्थापन केली. कशा करता? की स्वामीनामाचा प्रसार व्हावा म्हणून.
म्हणजे सुरुवातीला स्वामी भक्ती स्वतः केली, दुसऱ्यांना करायला लावली आणि परत त्यांच्या मार्फत स्वामींचा प्रसार, स्वामी नावाचा प्रसार त्यांनी केलेला आहे. आणि हे कार्य करत असताना स्वतःची नोकरी सांभाळून, स्वतःचं परिवार सांभाळून हे सगळं करत 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 आज जवळपास 30 ते 1 मठ स्थापन केलेले आहेत, केंद्र स्थापन केलेली आहेत. आणि शिष्याचं कसं असतं की गुरूंचं नुसतं गुणगान करून होणार नाही, ते गुरूंच्या वाटेवर आपण किती चालतो हे पण शिष्याने बघितलं पाहिजे. गुरूंनी जी वाट आखून दिलेली आहे, आपल्याला चालायला जमतंय का नाही जमणार. जर का आपण गुरूंना सांगितलं की जो तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत, तर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद नक्कीच आहे, नक्कीच परवानगी आहे. आणि मग असा हा करत असताना आज मगाशी ज्यांनी गायनकला सादर केली, इथे नीताताई कुलकर्णी इथे बसल्यात. आपली पहिली शाखा सुरू झाली पंढरपूरला, म्हणजे पहिलं केंद्र, दुसरं केंद्र शिवापूर, तिसरं खडकीला आणि चौथं इथे राण्याची वाडी. नुकतंच आता बिरजोली इथे सुरू होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये जमखंडी, म्हणजे ही 6 केंद्र सुरू झाली. जे कार्य अण्णांनी केलं होतं ते कार्य करण्याचा आपण फक्त प्रयत्न करतोय. बऱ्याच वेळेला असं होतं की तुलना होती, मोठा जो एखादी मोठी व्यक्ती असेल त्याच्याबरोबर तुलना होती. आणि माझं मन असं नेहमी म्हणत असतं की समोरचा जो बसलेला भक्त आहे, समोरचा जो बसलेला श्रोता आहे, त्याच्या मनातही कुठेतरी तुलना होत असेल की अण्णा कसे होते आणि दादा कसे आहेत. तुलना होणं साहजिक आहे, पण तुलना होती ती कुठं, जेव्हा दोघं समतोल असतील त्याला तुलना होणार. आज अण्णांचं स्थान असं आहे की आकाशामध्ये आपण सूर्य बघितला तर सूर्य हा एकच आहे. बाकीचे आपण दिवे लावू शिकार, पण सूर्य हा एकच आहे. तसे अण्णा हे एकच आहेत. बाकीचे आम्ही केंद्र प्रमुख आहोत, स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत, पण अण्णा एकच आहेत. कुठलीही व्यक्ती जेव्हा मोठी असती तेव्हा ती एकच असती. शिवाजी महाराज एकच होऊन गेले, पण त्यांना आदर्श मानणारी अनेक पिढ्या पुढे आहेत. तसं अण्णांना आदर्श मानणारे आम्ही सेवेकरी, अण्णांचं बोलणं, अण्णांचं चालणं, अण्णांचं लिखाण, बरंचसं लिखाण अण्णांनी केलं होतं. बरीचशी गाणी त्यांच्याकडनं लिहून झालेली होती. ती गाणी ते स्वतः चालबद्ध करायचे. आता जसं भरत चव्हाण बसलेत हार्मोनियमवरती, आम्ही जेव्हा अंबरनाथला जायचो बऱ्याच वेळा बघायचो की अण्णा हार्मोनियम वाजवत बसलेले आहेत. त्यांच्या समोर अशी वही ठेवलेली आहे. मग त्याच्यात जर का बघितलं तर ही गाणी कुठली आहेत, तर मग अण्णा म्हणायचं ही मी लिहून काढलेली गाणी आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा होती की ह्या गाण्यांना आपण जर का त्याची कॅसेट तयार केली आणि ती कॅसेट जर का आपण बाहेर बाजारामध्ये जर का विक्रीला ठेवली की आपल्या सगळ्या केंद्रांमध्ये पाठवली तर गीतामार्फत स्वामी नामाचा प्रचार होईल, गायनामार्फत. कारण महाराजांना गायनसेवा खूप आवडायची आणि गायनसेवेमार्फत जी काय सेवा पोचवायचं आपल्या मनामध्ये जे काय इच्छा असेल, जो काय ध्येय असेल ते लवकरात लवकर पोचतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे अनेक गाणी त्यांनी लिहून ठेवली होती आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. स्वामी गीत गान कॅसेट 1 आणि स्वामी गीत गान कॅसेट 2 अशा 2 कॅसेट त्याला त्यांनी प्रकाशित केल्या होत्या. आणि त्या गाण्यांच्या मार्फत अण्णांनी कशी सेवा करावी स्वामींची हे शिकवलं होतं. स्वामी मार्ग कसा आहे त्याच्यामध्ये अनेक गाणी होती जी ते स्वतः म्हणायचे. त्यांना योग्य संगीतकार त्याला मिळाले आणि त्या 2 कॅसेट त्याला प्रकाशित झाल्या होत्या. ही जी वाटचाल आहे, संगीतमय वाटचाल. मग असं वाटलं की आपण गाणी लिहू शकू का, अण्णा गाणी लिहितात मग आपण गाणी लिहू शकू का. तेही झालं. स्वामींच्या कृपेने अनेक गाणी पण लिहून झालेली आहेत. आपण मागे इथे पण सादर करून झालेली आहेत गाणी. स्वामींच्या विषयी काही लिखाण लिहून झालं. आपलं मंदिर जे पुण्यातलं नारायणपेठेतलं
तर जवळजवळ 400 पानाचा इतिहास गेल्या 25 वर्षाचा श्री स्वामी समर्थ आरती मंडळ स्थापन झाल्यानंतर आणि गुरुवारी अण्णांची भेट झाल्यानंतर 400 पानं ती लिहून झाली. जसं जे जे अण्णा करत होते ते आपण करायचं हे मनामध्ये आलं. आणि मग काही वेळेला संवाद सुरू होतो अण्णांच्या बरोबर, मनातल्या मनात पुढचा मार्ग काय असेल विचारलं जातं, उत्तरं सुचवली जातात. गुरु हे पद असं आहे की त्याने एकदा सांगितलं अमुक एक गोष्ट करायची आहे, त्याच्याकरता स्वतःला पण सिद्ध करावं लागतं. जर का आज मी इथे बसून तुम्हाला जर का उपदेश करत असेल तर त्या परिस्थितीतनं मी सुद्धा गेलेलं पाहिजे. एका संन्यासी असतात, त्या संन्याशांकडे एक बाई लहान मुलाला घेऊन येते आणि त्यांना सांगते की बाबा हा मुलगा खूप गुळ खातो म्हणले, सारखा गुळ मागतो, काय करू म्हणली. गुळाचा डबा याच्यात कुठेही ठेवा, शोधून काढतो आणि त्यातला गुळ खातो, तुम्ही त्याला काहीतरी उपदेश करा. आता ते बाबा म्हणतात की ठीक आहे, 8 दिवसांनी त्याला घेऊन ये म्हणतात. 8 दिवसांनी ती बाई परत जाते, त्या मुलाला घेऊन जाते. तिथे ते संन्यासी असतात, त्या बाळाच्या त्या डोक्यावर हात ठेवतात आणि सांगतात की बाळ तू उद्यापासून गुळ खाऊ नको, जा आता. मग ती बाई म्हणते अहो हे एवढंच सांगायचं होतं, मग 8 दिवस कशाला मध्ये तुम्ही वेळ घालवला. ते म्हणले 8 दिवस घालवले अशा करता की मला पण गुळ आवडतो, मी पहिलं बंद करून बघितलं सुटणार आहे का नाही ती सवय. जर का सिगरेट ओढणारा असेल, कुठली काही व्यसनं असतील आणि तो जर का सांगत असेल सिगरेट सोडा सिगरेट सोडा, असा असा त्रास होतो, तर तो स्वतः बंद करणार आहे का हे पहिलं बघितलं पाहिजे. जेव्हा आपण एखादा उपदेश करतो, हे अण्णांनी पहिलं हेच केलं की प्रत्येक परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण होत गेले. स्वामी महाराजांनी खूप परीक्षा घेतल्या त्यांच्या. जेव्हा वैयक्तिक कधी आम्ही बसायचो तेव्हा ते सांगायचं कसं कसं काय काय घडतं, कुठली साधना कशी करायची, रात्रीच्या वेळेला कुठली साधना करायची. मग अशा करता रात्री आपल्याला जागा राहावं लागतं. 12-12:30 वाजता जर का काही एखादा मुहूर्त असेल साधनेचा तर त्याला तो संपन्न करावा लागतो. रात्रीच्या वेळेला तिथे सगळे घरातले झोपलेले असताना गुपचूप उठायचं, साधनेला आपण बसायचं. कधी ग्रहण असेल, कधी कुठलं विशिष्ट मुहूर्त असेल, पण हे अण्णांनी स्वतः केलं आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्याकडनं किंवा केंद्र प्रमुखांच्याकडनं पण त्यांनी ते करून घेतलं. आणि ही जी वृत्ती आहे अण्णांची, स्वतः कष्ट करायचे, स्वतः जेव्हा ते इथे आले, जेव्हा ते नोकरीला होते, शनिवार रविवार ते इथे यायचे. आज आपल्याला रस्ते सगळे चांगले दिसत आहेत, पण त्या काळातले रस्ते कसे होते, वाहनांची सोय काय होती, ते इथे आले, त्यांनी इथे केंद्र सुरू केली आणि मग स्वामीनामाचा प्रचार त्यांनी तो सुरू केला. तिथं बसून त्यांनी सांगितलं नाही केंद्र सुरू करा, त्याच्याकरता ते इथे आले. त्यांच्याबरोबर आबांच्यासारखी त्यांना भक्त मिळाले, ज्यांनी स्वतःचा संसार सुद्धा विसरून अण्णांचं सहकार्य, अण्णांना साथ द्यायचं मान्य केलं आणि हा पुढचा मार्ग त्यांनी आखून दिलेला आहे. आपल्याला कसं आता ह्या फक्त मार्गावरून ह्या चालायचंय, सगळं आपल्याला तयार करून दिलेलं आहे. आई कसं करते, मुलीला समजा स्वयंपाक शिकवायचा असेल, काही भजी करायला शिकवायचे असतील तर सगळं ते पीठ बीठ सगळं भिजवून देते, दाखवते करून आता हे असं असं करायचं आहे. तिथे सूचना करत नाही, मुलीला काही सांगत नाही, ह्या पीठ घे, पाणी घे, मीठ घे, असं काही ते सांगत नाही, ती सगळं तयार करून देते. आपल्याला अण्णांनी हे सगळं तयार करून दिलेलं आहे. आता काय आपल्याला फक्त पुढचा एक एक पाऊल टाकत जायचंय. आपला पहिला प्रयत्न राण्याच्या वाडीतला हा जो मंदिर आहे, हा जो मठ आहे, राण्याच्या वाडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्यामुळं, सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांच्यामुळं हे स्वप्न लवकर पूर्ण झालं. आणि कुठलीही अशक्य गोष्ट ह्या स्वामी मार्गात नाहीये, पण शक्य करायला सुद्धा खूप हिंमत लागती, खूप मेहनत लागती. ती मेहनत ही सगळी मंडळी घेतात
आणि शेळके साहेबांचं जे सहकार्य लाभतं इथे आल्यानंतर किंवा इथे याच्या अगोदर जेव्हा बोलणं होतं, ज्या मनामध्ये काही कल्पना असतात आम्ही जेव्हा सांगतो शेळके साहेबांना, तर शेळके साहेब, आत्माराम चव्हाण हे अगदी झोकून देऊन त्याच्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न करण्याकरता स्वतःचं सहकार्य त्याच्यात देतात, स्वतःचं योगदान देतात आणि मगच हा कार्यक्रम तेवढा संपन्न होतो. कुठलाही कार्यक्रम संपन्न करायचा असेल तर अगदी तळागाळापासून त्याला साथ लागते. आपले जे लहान लहान सेवेकरी आहेत, जे आत्ता ज्यांनी रांगोळ्या काढण्याकरता मदत केली, महिला सेवेकरी आहेत, काही मुली आहेत. मला वाटतं आता एका मुलीला इथे चक्कर पण आली होती, पण ती तेवढ्याच सावरून ती तिथे आली परत, की नाही मला अजून तिथे काम करायचं आहे. ही तळमळच आपल्याला पुढे मोठेपणाकडे घेऊन जाते. ती कोकणामध्ये जेव्हा अण्णा यायचे तेव्हा आम्ही ऐकलं होतं असं की स्वामींच्या पादुका बऱ्याच वेळेला पुण्यामध्ये असायच्या, स्वामींच्या चर्म पादुका. आणि अण्णांनी एकदा असं विनंती केली होती की तुमच्या पुण्यामध्ये जेव्हा पादुका येतात तर आम्हाला कोकणामध्ये तुम्ही घेऊन येता पादुका. एक वर्ष बरोबर तो योग आला, कोकणातला कार्यक्रम आणि पुण्यात माझ्याकडे आपल्या मंदिरामध्ये स्वामींच्या पादुका येणं, हे जेव्हा जमून आलं तेव्हा आम्ही असं म्हटलं की जे पादुका घेऊन आले ते त्यांना आम्ही विनंती केली की उद्या आमच्याबरोबर जर का तुम्ही कोकणामध्ये याल ह्या पादुका घेऊन तर खूप तिथल्या लोकांना पण खूप आनंद होईल आणि स्वामी सेवेचा, स्वामी दर्शनाचा त्यांना लाभ होईल. स्वामींच्या मूळ पादुका ज्या स्वामींनी वापरलेल्या आहेत त्या इथे आणल्या गेल्या. मला अजूनही आठवतंय, रोह्यामध्ये पहिला कार्यक्रम होता आणि त्याला पालखी काढायचे आणि पालखी म्हटल्यानंतर भरतची जी ढोलकी असते ती आम्हाला पुण्यामध्ये खूप चांगला अनुभव आहे. एकदम कडकडीत ते ढोलकी वाजवतात. मध्ये असा एक व्हिडिओ पण आम्ही बघितला होता, मला वाटतं तो बहुतेक अंबरनाथच्या मठामध्येच होता. अंबरनाथच्या मठात गाणं भरत शेठ म्हणतायत आणि त्या गाण्यावरती अक्षरशः अण्णांना उभं राहून सुद्धा ताल धरायचा मोह झाला. इतकं ते गाणं त्यावेळेला तो व्हिडिओ आम्हाला आवडला होता की अण्णा जे देह बांधून नाचतात त्या पालखीमध्ये. आम्ही इथे एकदा पालखीचा कार्यक्रम त्याला बघितला होता. अण्णा कसे उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी झाले होते आणि हा दरवर्षी असंच होतं म्हणले. 2-4 दिवसांनी आम्ही जेव्हा अंबरनाथला गेलो, अण्णांचे पाय असे मोठे मोठे सुजलेले होते. आम्ही विचारलं सुद्धा, अण्णा हे इतकं पाय सुजलेले आहेत, तुम्ही तिथं केवढं त्यावेळेला नाचला असाल किंवा जे काय तुम्ही तुमचं योगदान दिलं असेल. ते म्हणले हे करावंच लागतं, हे भक्तांचं प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. भक्त हेच माझं जीवन आहे म्हणले. भक्तांची जी इच्छा असेल ती मी पूर्ण करतो. मला त्रास झाला तरी चालेल पण समोरच्याचं मन कधी दुखावणार नाही. अशी की जी काही वाक्य आहेत ती आमच्या मनावर सुद्धा कोरली गेलेली आहेत. त्यामुळे कुठलाही त्रास सहन करून जी काही आपण प्रश्नोत्तर हा जो विषय सुरू केलेला आहे तो गेले 3 ते 4 वर्ष माझ्याबरोबर जे सेवेकरी तिथे बसलेले जोशी काका असतात, नेहमी ते बघतात तिथली पुण्यातली संख्या किती वाढते. आणि जेव्हा असे बाहेरचे कार्यक्रम जेव्हा आपण ठरवतो प्रश्नोत्तराचे, कधी पंढरपूरला असतात, कधी राण्याच्या वाडीमध्ये असतात, कधी शिवापूरला असतात, तिथे बघता बघता संख्या वाढत जाते. आज सुद्धा आपण इथे फक्त म्हणलं तर 10 लोकांचाच घेऊ, पण ती संख्या 25-30च्या पुढे गेली. कारण का की त्यांना मार्गदर्शक कोणीतरी हवा आहे. जे अण्णा काम करत होते, जे अण्णा कार्य करत होते, मग अण्णांना आम्ही जेव्हा म्हणायचो की तुम्ही सारखे कोकणात का जाता, पुण्यामध्ये तुम्ही कमी येता, कोकणाच्या लोकांच्यावरती तुमचं फार प्रेम आहे म्हणायचो आम्ही नेहमी. एवढे 5 सुसतात तरी तुम्ही तिथे नाचायला जाता. अगदी सहज बोलणं व्हायचं. गुरु आहेत हे मान्य आहे, पण अण्णांनी तो पडदा कधी जाणवून दिला नाही, कायम जवळ बसून ठेवलेला आहे. एक मात्र आम्ही नेहमी नियम पाळायचो, जे अण्णांनी सांगितलं होतं की अण्णा त्यांच्या गुरूंच्याकडे जेव्हा जायचे तेव्हा कधी त्यांच्या समोर ते बसले नाहीत, ते उभं राहून त्या गुडघ्यावर अशा बसून त्यांनी त्यांच्याकडनं जे काय प्राप्त करून घ्यायचं ते घेतलेलं आहे. मग आम्ही ते पण लक्षात ठेवलं.
जेव्हा अण्णा बसलेले असायचे समोर सोफ्यावरती, शेजारी बसा म्हणायचे, पण आम्ही कधी शेजारी बसलो नाही. आम्ही कायम खालीच त्यांच्या चरणांशीच बसून राहिलो होतो. पण बोलताना आम्ही असं बोलून पण जायचो की अण्णा पाय सुजलेत तरी तुम्ही कोकणात जाता आणि पुण्यामध्ये येत नाही. ते म्हणायचे कोकणामध्ये मार्गदर्शन करणारी लोक कमी आहेत. पुण्यामध्ये आज मी आलो नाही, आणखीन 4 महाराज कोणीतरी तुम्हाला मिळतील, पण कोकणामध्ये जर का मी गेलो नाही तर त्यांना मार्गदर्शन करणार कोण? त्याच्याकरता माझी जी तळमळ आहे, एक वाक्य फक्त सांगतो म्हणले. जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला त्यांनी देह ठेवला त्याला शेवटचं वाक्य ते बोलत की डोंगर बोलतील पंढरी जळेल त्याला मी येईन. हे वाक्य लक्षात ठेवा म्हणले. म्हणलं म्हणजे काय? ते म्हणले अशा ठिकाणी जा, अशा ठिकाणी स्वामीनामाचा प्रचार करा की जिथं स्वामीनाम माहिती नाहीये. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही संख्या वाढवा स्वामी भक्तांची. मी जे कोकणात जातो तिथल्या तुम्ही वाड्या वस्त्या तुम्ही बघून या की तिथे ते दुर्गम आहेत. तिथे स्वामीनाम पोचवायचं काम हे महत्त्वाचं कार्य आहे. हे स्वामीनाम त्या भागात पोचलं पाहिजे. त्या भागात जर का स्वामीनामाचा गजर झाला, काही काही वस्त्या अशा आहेत की समोर उंच डोंगर आहेत, आपला गजर त्या डोंगरावर आदळेल. प्रतिध्वनी जो म्हणतो तसा त्या डोंगरातनं आवाज येतील स्वामीनामाचे. म्हणजे समजा की डोंगर बोलतील म्हणजे काय की आपला गजर इतका झाला पाहिजे की समोरच्या डोंगरातनं तो प्रतिध्वनी आला पाहिजे, एवढा मोठ्यानं गजर झाला पाहिजे. ही इच्छा, फक्त स्वामीनाम प्रसार व्हावा ही तळमळ. अतिशय साधं जीवन, साधे कपडे, कुठल्याही प्रकारे बडेजाव नाही, अमुक एक गोष्ट हवी. आत्ता आपण बऱ्याच वेळा बघतो मोठमोठे महाराज कसे आहेत, त्यांचं वर्तणूक कशी आहे, कोणाची किती फी आहे, पण अण्णांनी कधी कोणाकडनं 1 रुपया सुद्धा घेतलं नाही. जे काय त्याला उलट जमेल तर स्वतःच मदत करून त्याला ते परत पाठवायचे. एखादा अडला असेल, एखादा गरीब असेल, त्याला स्वतःच ते पैसे त्याला देऊन ते परत पाठवायचे. अनेक वेळा यंत्र तयार केली, लहान मुलांच्या करता गळ्यात घालायचे स्फटिक ते वाटायचे, पण कधी कुठलेही त्यांनी पैसे घेतले नाहीत. हेच कार्य, हेच आपण डोक्यात ठेवून हा मार्ग पुढं चालू ठेवण्याची शक्ती अण्णांना आपण मागत गेलो. अण्णा ती देत गेली. आणि जसं मी म्हणतो ना की एखादा आदर्श कसा असेल त्याप्रमाणे मी वागायचा प्रयत्न केला तर असं मला काय त्याच्यात गैर वाटत नाही. हां, अण्णांनी अमुक अमुक केलं मी पण ते करतो, अण्णांनी अमुक अमुक केलं मी पण ते करतो. आपल्याला प्रयत्न तर करायला हरकत. मी अण्णा होतो असं मी कधी म्हणत नाही. हां, पण त्यांच्यासारखं आपण करू, त्यांनी जे सांगितलं तसं आपण करू, हे नेहमी माझ्या मनामध्ये असतं. मग एक जसं कोकणातला आता मी उल्लेख केला होता की कोकणामध्ये पालखी खूप गाजते. मला वाटतं पालखी बऱ्याच वेळेला असते ना, होळीच्या वेळेला पण बहुतेक पालखी काढतात आणि ती पालखी अशी घरोघरी जाऊन ती फिरवतात तिथे. तर मग पालखी हा विषय घेऊन जी गाणी लिहिलेली आहेत ती बरीचशी गाणी झालेली होती. आणि राण्याच्या वाडीत यायचं असेल तर एखादा नवीन गीत नेहमी तयार असावं लागतं. मागच्याच आठवड्यात पुणे केंद्रामध्ये सुद्धा दीपोत्सव झाला, अन्नकूट झाला आणि भरत शेठनं मी विचारलं की गाणं घेऊन यावं लागेल का, नाही आणलं चालेल का? तर ते म्हणले नाही नाही, गाणं घेऊन याच तुम्ही, कुठलं तरी चांगलं गाणं घ्या, चांगलं लिहा म्हणले. मग ते गेल्यानंतर मग विचार केला कुठलं गाणं घ्यावं काय. आणि मग असाच विचार आला की पालखी जर का आपण गाणं घेतलं, स्वामींची पालखी कशी असेल ते जर का आपण घेतलं तर आपल्या सगळ्यांनाच त्या गाण्याचा आनंद मिळेल. आणि त्या गाण्यामध्ये प्रत्यक्ष अण्णा पालखीमध्ये नाचतायत असं आपल्याला त्या भास होईल इतपत मी प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे ते चाल लावलेली आहे, त्याच्याप्रमाणे ते शब्द लिहिलेले आहेत. आणि पालखी सोहळाच आपल्या डोळ्यासमोर जणू काही जर का उभा राहिला तर आपण त्याला जरूर दाद द्यावी. मी मगाशी 2 सत्कार फक्त राहिले होते, मला ते करायचे होते. शेळके साहेब आणि आमचे पुण्यातनं श्री मिलनी साहेब, तर मी त्यांना इथे पुढे स्टेजवरती आमंत्रित करतो.
हा जो कार्यक्रम आहे त्याच्याकरता ह्या दोघांनी सुद्धा भरपूर परिश्रम घेतले. मी मगाशी त्यांचं नाव घेतलं होतं, फक्त तेव्हा ते उपस्थित नव्हते, पण आज आत्ता इथं दोघेजण उपस्थित आहेत. तो हा सत्कार झाल्यानंतर मी इथे गीत सादर करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि शेळकेंचा पहिला परिचय नव्हता, पण अण्णांच्या तोंडी मी नेहमी नाव ऐकायचो. शेळके आले होते, शेळके गेले, शेळके असं म्हणले, शेळके तसं म्हणले. तर शेळके कोण आहेत हे जेव्हा राण्याच्या वाडीत आल्यानंतर जेव्हा समजलं आणि मग त्यांना बघितलं, त्यांचा स्वभाव, त्यांची ती वृत्ती झोकून द्यायची, हे सगळं समजलं. आणि आज आता चांगलाच आमचा परिचय झालेला आहे. माझ्यासमोर इथे उभे आहेत हे मिलानी साहेब. त्यांच्या वयाकडे तुम्ही जाऊ नका, त्यांचा उत्साह आणि ह्या कार्यक्रमासंदर्भात जो आपण वह्या वाटप जे केलं ना, त्या वह्या वाटपासंदर्भात आशिष भांबुरेंच्या बरोबर त्यांनी जे सहकार्य केलं, तर एकदा जोरदार टाळ्या आपण आबांच्या हस्ते त्यांना श्रीफळ देऊ. हे आता गाणं इथे कोकणात सादर करायचं म्हटल्यानंतर थोडासा कोकणी त्याला बाज म्हणा किंवा कोकणी शब्द कसे येतील हा प्रयत्न केलेला आहे. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी. बाया नटल्या हो नेसून नवी कोरी सारी. सगळ्या बाया कशा नटून आल्यात बघा, सगळ्यांनी नवीन नवीन साड्या नेसलेल्या आहेत. एक जण सुद्धा असं नाही साध्या ह्याने आलेले आहेत. बाया नटल्या हो नेसून नवी कोरी सारी, बापे वाजवती ढोल ताशा अंतु तारी, बापे वाजवती ढोल ताशा अंतु तारी. पोरा लावती गो फटाके सरीवर सरी, पोरा लावती गो फटाके सरीवर सरी. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी. पालखीला की गो लाकुडी कला कुसरी, पालखीला की गो लाकुडी कला कुसरी. मऊ गादीवरी चादर पांढरी शोभरी, मऊ गादीवरी चादर पांढरी शोभरी. लोड दोन्ही हाती पाठीशी तक्क्या आधारी, लोड दोन्ही हाती पाठीशी तक्क्या आधारी. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींना नेसवले पितांबर भरजारी, स्वामींना नेसवले पितांबर भरजारी. लालशेला शोभे गुलाबी कांतीवरी, लालशेला शोभे गुलाबी कांतीवरी. सोनकडे हाती पगडी डोई पुणेरी, सोनकडे हाती पगडी डोई पुणेरी. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, स्वामींची पालखी भारी. कपाळी स्वामींच्या हो टिळा केशर कस्तुरी, कपाळी स्वामींच्या हो टिळा केशर कस्तुरी. स्वामींच्या पायात हो चमके तोडा रुपेरी, स्वामींच्या पायात हो चमके तोडा रुपेरी. चंदनाची उटी स्वामींच्या चरणावरी, चंदनाची उटी स्वामींच्या चरणावर. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी,
घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी सेवेकरी किती दर्शनासी आतुरी सेवेकरी किती दर्शनासी आतुरी शंखनाद घुमे थाप मृदुंगा परी शंखनाद घुमे थाप मृदुंगावरी पालखी निघताच गो हत्ती पुढे ललकारी पालखी निघताच गो हत्ती पुढे ललकारी घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी वारी घ्यावा खांद्यावरी आता फक्त वर्णन करतो आपण फक्त आवाज द्या हे कोण असेल या गर्दीमध्ये नाच कोण गो करी या गर्दीमध्ये नाच कोण गो करी स्वामी बघती हो कौतुक नजरेवरी स्वामी बघती हो कौतुक नजरेवरी पांढरा सदरा हो पांढरीच सलवारी पांढरा सदरा हो पांढरीच सलवारी स्वामी नामात हो देहबान सारे तो विसरी स्वामी नामात हो देहबान सारे तो विसरी जड मुडांना तन मन धरे उद्धारी जड मुडांना तन मन धरे उद्धारी या कलियुगी स्वामीच हो अवतारी या कलियुगी स्वामीच हो अवतारी कोण अण्णा 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 माझे अण्णा आमचे अण्णा माझे अण्णा आमचे अण्णा दोन शब्दांमध्ये आमुचीच दुनिया सारी दोन शब्दांमध्ये आमुचीच दुनिया सारी घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी वारी घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी 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 स्वामींची पालखी भारी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय खरोखरच खूप सुंदर असं मार्गदर्शन दादा आपल्याकडून या ठिकाणी लाभलेलं आहे आभार तर मानणार नाही पण आपण आलात मार्गदर्शन केलात की आमच्यामध्ये नवा उत्साह संचारतो त्यामुळं मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व स्वामी सेवेकरांतर्फे आजचा हा जो सोहळा आहे हा परमपूज्य ब्रह्मभूत आपल्या सर्वांचे गुरुवर्य अण्णा महाराज म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त आपण हा सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण दिवसभरात खूप चांगले असे उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेले आहेत समता परिषद समता जे आहे त्यांच्यामार्फत आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि महाराष्ट्र राज्य कृषी सेवा मंडळ यांच्यातर्फे आपण जो कृषीविषयक मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे त्यानंतर आपण दीपोत्सव आणि आता हे अमृतमयी प्रवचन असे आणि वह्या वाटप असे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत सर्वप्रथम मी या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाकरता आलेले सर्व पुण्याहून आलेले सर्व स्वामी सेवेकरांचे मनापासून धन्यवाद देतो तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले दादा महाराज माऊली त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आलेले सर्व सेवेकरी आपण जे आहात राणेचेवाडीचे तसेच तळ्या विभागातून आलेले सर्व सेवेकरी विरजोली विभाग गिरणा नानवली या विभागातून आलेले सर्व स्वामी सेवेकरी इंदापूर
नंतर दादाला बोलायचं. या सर्व विभागातून आलेले सर्व सेवेकरांचं मी मनापासून धन्यवाद देतो. यानंतर दादा थोडेसे बोलणार आहेत आणि लगेचच या ठिकाणी महाप्रसाद आहे. आपण कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. धन्यवाद दादा. आता इथे एक दोन असे निरोप आले की एकदा हे परत गाणं घ्यायचं, सगळ्यांना इथे तो फेर धरता येईल किंवा तो आपला जो कोकणातला जो विशेष डान्स आहे तो करता येईल. इथे मुलं पण बसलेली आहेत. ज्या महिलांना इथे यायचं असेल त्यांनी जरूर यावं. चला एक कडवं घेऊ पटकन. या या. चला लवकर चला. मुलांना पण घ्या. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी. बाया नटल्या हो नेसून नवी कोरी सारी, बाया नटल्या हो नेसून नवी कोरी सारी. बापे वाजवती ढोल ताशा अंतुतारी, बापे वाजवती ढोल ताशा अंतुतारी. पोरा लावती गो फटाके सरीवर सारी, पोरा लावती गो फटाके सरीवर सारी. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी. पालखीला की गो लाकोडी काला कुसरी, पालखीला की गो लाकोडी काला कुसरी. मऊ गादीवरी चांदर पांढरी शोभरी, मऊ गादीवरी चादर पांढरी शोभरी. लोड दोन्ही हाती पाठीशी तक्क्या आधारी, लोड दोन्ही हाती पाठीशी तक्क्या आधारी. घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी, 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 घ्यावा खांद्यावरी स्वामींची पालखी भारी. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ बोला, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ बोला, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की.